थँक्यू. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अभाग्यासी करी भाग्यवंत, ऐसे श्री गुरु काका श्रीमंत, जीवत्वाची खंत स्वरूपी विराली श्रीराम. जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ, जीवत्वाचा अंत आत्मारामी केला. श्रीराम समर्थ श्रीराम. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमन करते. परमपूज्य मंदाताई यांनाही साष्टांग नमन करते. परम आदरणीय सुनील काका यांनाही साष्टांग वंदन करते. आणि श्रोते, पण जगदीशांची मूर्ती आहात, माझे प्रेरणास्थान आहात, म्हणून आपणालाही साष्टांग नमन करते. श्रोते, आपण जगदीश मूर्ती, श्रवणे बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती, आपणा कृपा प्रसादे पुनश्च आपल्याला एकदा वंदन करते. त्याचप्रमाणे आज शुभदाताईंनी अत्यंत सुंदर आणि शुद्ध अशा उच्चारणासह गीता पठण केलेलं आहे, त्यामुळे त्यांना सुद्धा मी अभिवादन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते. चिंतनाचा विषय श्रीमद भगवद्गीता आणि त्या अंतर्गत अध्याय सुरू, दुसरा अध्याय चालू आहे. आणि दुसऱ्या अध्यायाच्या अंतर्गत श्लोक क्रमांक 28 आज आपण घेत आहोत. अव्यक्तादिनी भूतानी व्यक्त मध्यानि भारत, अव्यक्ता निधनानेव तत्र का परिदेवन. अशा पद्धतीचा आजचा हा श्लोक आहे. सरळ अर्थ बघू. भगवंत सांगतात आहे अर्जुनाला, हे अर्जुना, सर्व प्राणी जन्मापूर्वी शरीररहित अव्यक्त अवस्थेत असतात आणि मरणानंतरही पुन्हा शरीररहितच असतात. फक्त स्थिती कालामध्ये ते शरीरधारी दिसतात. मग त्याविषयी शोक का? त्याविषयी शोक का? तत्र का परिदेवना? अशा पद्धतीचा प्रश्न भगवंतानी अर्जुनालाच विचारला आहे. आता या ठिकाणी ह्या प्रश्नाचं, ह्या श्लोकाचं स्वरूप जे आहे हे थोडं बदललेलं आहे. गीता स्वाध्याय मंचावर परत आपणा सगळ्यांचं एकदा स्वागत करते. काकांकडून आलेली प्रेरणा, काकांकडून आलेला हा उपदेश गीतेचा स्वाध्याय व्हावा आणि त्या अनुषंगिक अध्याय दुसऱ्याला आपण सुरुवात केलेली आहे. शोक निवृत्तीचे उपाय चालू आहे. 27 श्लोकांपर्यंत आम्ही शोक निवृत्तीचे प्रत्येक श्लोकाच्या माध्यमातून सूत्ररूपाने एक एक विचार पाहिला. सूत्ररूपाने पाहिला. प्रत्येक श्लोकामध्ये एक सूत्र आहे आणि त्या सूत्राचा आम्ही विचार करून इथपर्यंत आलेलो आहोत. आता शोक निवृत्तीचे उपाय म्हटल्यानंतर इतकं सगळं
28 तासांचं पूर्ण तत्वज्ञान आठवायचं आणि मग शोकनिवृत्ती करायची, मग माझी शोकनिवृत्ती होईल, असा विचार जर आम्ही करत असू तर हे अशक्य आहे. ही गोष्ट अत्यंत कठीण आहे. मग नेमकं स्वाध्याय मंचामध्ये काय पद्धतीची भूमिका माझी असावी? तर ज्या वेळेला मी गीतेच्या 2ऱ्या अध्यायाचा शोकनिवृत्तीचा मी अभ्यास करतो, माझ्यासाठी अभ्यास करतो, त्यावेळेला प्रत्येक श्लोकामधलं सूत्र लक्षात ठेवायचं आणि त्या सूत्राप्रमाणे माझं ते सूत्र माझ्या जीवनामध्ये मला बसवता येतंय की नाही ह्याचा विचार प्रत्येकाने करायचा. हा झाला स्वाध्याय मंच. आणि अशा पद्धतीने जर आपण गीतेचा अभ्यास करत असू तर मग ती गीता निश्चितपणे मला शोकाच्या पलीकडे घेऊन जाईल आणि आनंद स्वरूपाला प्राप्त करेल. पण अशा सूत्ररूपाने अभ्यास फार महत्वाचा आहे. सुरुवातीला सविस्तर अभ्यास करायचा, श्रवण करायचंय. श्रवण आणि मनन या परते नाही साधन, म्हणून ते नित्य नूतनची केली पाहिजे समर्थ म्हणतात त्या आत्माला. नित्य नूतन असं श्रवण मनन आम्ही केलं पाहिजे. आणि श्रवण झालंय, मनन झालंय, आता निधिध्यासनाच्या वेळेला मात्र सूत्र लक्षात घ्यायचं, सूत्र हाती धरायचं आणि सूत्र हाती धरून ते जीवनामध्ये बसवण्याचा प्रयत्न करायचा. मुलं नाही का ABCD चे ब्लॉक्स, त्यांना आधी आपण A B व्यवस्थित शिकवतो, ABCD शिकवतो आणि मग त्यांना देतो ब्लॉक, खेळणं देतो एक प्रकारचं, की त्या साच्यामध्ये ते बसवायचं. मग त्यावेळेला साच्यात बसवताना ते असं नाही आठवत की A फॉर ऍपल सांगितला होता, मग तो कसा काढायचा सांगितला होता, मग एक रेष अशी मारा, तिरपी मारा, दुसरी खाली आणा मध्ये, असं इतका विचार ते करत नसतात त्यावेळेला. त्या करायचा पण नसतो. A चा ब्लॉक घ्यायचा आणि A मध्ये फिट करायचा, एवढाच विचार त्यावेळेला असतो. एवढा विचार ते का करू शकतात? आधी बरेच दिवस A फॉर ऍपल, मग ते कसं काढायचं, कशा लाईन घ्यायच्या, या सगळ्याचा विचार आधी केल्यामुळे ते त्या ब्लॉक मध्ये तेवढा A बसवू शकतात किंवा अ बसवू शकतात. आणि तो जर ब्लॉक चुकला तर मग त्यांचं सगळंच गणित चुकतं. अगदी त्याचप्रमाणे आमचं सूत्र जर का आमचं चुकलं, सूत्र हाती पकडण्याचं जर चुकलं तर आम्हाला आमचं सगळं गणित चुकतं आणि आम्ही मग काय होतो, विद्वान पंडित, पंडित म्हणजे गीतेत सांगितलेलं पंडित नाही, आत्मविषयक बुद्धी, तो पंडा नाही, विद्वत्ता तिथे येते. आणि मग गीतेचा या श्लोकातून असं, त्या श्लोकातून तसं, यांनी असं म्हटलंय, त्यांनी तसं म्हटलंय, पण मी काय म्हटलं हे माझ्या लक्षातच राहत नाही. म्हणून सूत्ररूपाचा अभ्यास अत्यंत गरजेचा आहे. इथे आम्हाला यावंच लागणार आहे. त्यासाठी श्रवण मनन नित्य नूतन केलेची पाहिजे, केलेची म्हणतात ते समर्थ. आणि अशा पद्धतीने स्वाध्याय मंच जो आहे हा आपला स्वाध्याय मंच कार्यरत करण्याचा, तो ठेवण्याचा प्रयत्न आपण सगळे मिळून करूया. सगळे मिळून ज्या वेळेला हा प्रयत्न होईल त्याच वेळेला या स्वाध्याय मंचाला माझ्यासाठी माझ्या जीवनामध्ये महत्व प्राप्त होणार आहे, त्याचा फायदा माझा मला होणार आहे. म्हणून सूत्र रूपाने अभ्यास हा स्वाध्याय मंचाचा फार मोठा उद्देश आहे. म्हणून आता सगळं स्पष्टीकरण लिहिण्यापेक्षा फक्त स्पष्टीकरण ऐकता 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 काय सूत्र गवसलंय मला, पटकन तेवढं सूत्र लिहून घ्या. कालच्या श्लोकामध्ये काय सूत्र गवसलंय मला, एवढे लक्षात घ्यायचं. अत्यंत सुंदर आणि अधिकारवाणी मधून झालेला कालचा श्लोक, त्या श्लोकामध्ये कोणतं सूत्र गवसलं, एकच सूत्र गवसलं, तस्मात परिहार्यर्थ, एवढंच सूत्र गवसलं, तस्मात परिहार्यर्थम. आता भगवंतानी 26 श्लोकांपर्यंत
सगळे आम्हाला उपाय सांगितलेले, एक एक विचार दिलेला आहे. आणि आता भगवंत 27व्या श्लोकामध्ये व्यावहारिक विचार देणार आहे. व्यावहारिक विचार दिलाय की तस्मात परिहार्यर्थ म्हणजे काय? म्हणजे की अपरिहार्य, जन्म आणि मृत्यू अपरिहार्य आहे, ते टाळता येण्यासारखं नाही. अत्यंत व्यावहारिक विचार आहे की नाही? कोणत्याही अज्ञानी जनाला हा विचार कळतो की नाही? भले शोक करतील, खूप टाहो फोडतील, पण काही वेळाने त्याच्यावर एक काळ हे औषध आहे, अशा पद्धतीने आम्ही एक उपाय काढत असतो. काळ हे औषध. अहो, काळ हे औषध साधकासाठी नाही, बद्धासाठी हे काळ हे औषध, आणि साधकासाठी विचार हे साधकाने विचारांच्या माध्यमातून त्यावर कुरहोडी करावी लागते परिस्थितीवर. आणि म्हणून तस्मात परिहार्यर्थ हे काल आम्हाला सूत्र अत्यंत सुंदर रीतीने सांगितलंय की अपरिहार्य, जन्म मृत्यू अपरिहार्य आहे, टाळता येण्यासारखं नाही. म्हणून अकस्मात काहीच नाही. सगळ्यात पहिले जी जी आमची मानसिकता आहे की अकस्मात झालं हो, अकस्मात होणार होऊनही जाते. समर्थ म्हणतात की अकस्मात होणार होऊनही जाते. त्याचं कारण आम्हाला समर्थना हेच सांगायचंय की ही आमची मानसिकता असते. अकस्मात घडलं ही मानसिकता असते. कसं झालं? आत्ता बोलत होते, अहो आत्ता आमच्याशी बोलत होते आणि पटकन गावाला निघून गेले. अकस्मात कसं गावाला जाणं झालं? अकस्मात कसं काम निघालं? अकस्मात फक्त एकच गोष्ट अकस्मात नसते, अनेक दैनंदिन जीवनात अनेक गोष्टी अकस्मात घडत असतात. अगदी टीव्ही पाहता पाहता अत्यंत महत्वाची बातमी, आणि त्या महत्वाच्या बातमीमध्ये पटकन लाईन गेली. अकस्मात कशी गेली? इतकी महत्वाची बातमी. मोदी आज काहीतरी ऐलान करणार होते महत्वाचं, लाईन गेली. अकस्मात कशी गेली? आता ह्या अकस्मात असणाऱ्या आमच्या मानसिकतेमधून आम्हाला भगवंत काढतात आहे की अकस्मात काहीच नसतं, सगळं नियोजित असतं. आणि ते जे नियोजन केलेलं असतं ते नियोजित अपरिहार्य असतं, म्हणजे टाळता येण्यासारखं नसतं. म्हणून तस्मात परिहार्यर्थ हे सूत्र काल आम्ही बघितलं हो. प्रत्येक असा विचार जर आपण केला तर ह्या विचारांनी शोक होणार नाही, किंवा झालेला शोक लवकर निवृत्त होईल. अपरिहार्य अपरिहार्य कारणामुळे आत्ताच बघा, काल काहीच डिक्लेअर केलं नाही आणि आज निरूपणासाठी चिंतनासाठी एकदम ताई समोर दिसल्या बरोबर सगळ्यांच्या मनामध्ये विचार आला की नाही की आज काका नाही, आज काका समोर नाही आणि ताईच समोर आल्या. मग मग आपण म्हणतो काहीतरी अपरिहार्य कारण असेल. मग ही अपरिहार्यता जी आहे, कालचं सूत्र तस्मात परिहार्यर्थ हे जे कालचं सूत्र आहे, हे सूत्र आम्ही किती जगलो, दिवसभरामध्ये याचा आम्ही काय पद्धतीने विचार केला, हा मला स्वतःला बघायचा होता. म्हणून मी आज आपणासमोर आले. मला स्वतःला तपासायचं होतं की काही अपरिहार्य कारणामुळे मला बसावं लागलं. असं जर झालं तर माझी मनोरचना त्यावेळेला कशी राहील, प्रसन्न राहील का? नेमकं आजच मला सांगितलं चिंतन, आजच्या पेक्षा उद्याचा श्लोक केवढा सुंदर होता, आश्चर्य बघता तो घेतला असता. म्हणजे कोणतेही आकस्मित होत नाही. आणि ही आमची मनोरचना आम्हाला तयार करावी लागेल. आणि ही मनोरचना तयार करण्यासाठी तस्मात परिहार्यर्थ, अपरिहार्य, जन्म मृत्यू हे अपरिहार्य आहे. येणारी कोणतीही परिस्थिती जी आहे ही अपरिहार्य,
कारणामुळे येत असते. अपरिहार्य कारणामुळे आमचं येणं झालं नाही असं जर म्हटलं तर आपण तिथे त्यावेळेला शांत राहतो ना, हा काही हरकत नाही, काहीतरी अपरिहार्य कारण आहे म्हणजे टाळता येण्यासारखं नाही. त्यावेळेला आपली मानसिकता जी आहे ही एकदम सेटल होते की नाही? थोडीशी डिस्टर्ब होणार पण पटकन सेटल होते की नाही? त्याचप्रमाणे अगदी त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी सुद्धा ज्या वेळेला शोक होतो त्यावेळेला जर तस्मात परिहार्य अर्थ जर आम्हाला आठवलं सूत्र तर आमचा शोक हा होणार नाही किंवा झाला असेल तर लवकर निवृत्त होईल आणि आम्ही पटकन सिद्धांतावर येऊ. उपजेते नाशे नाशले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र ऐसे जैसे परिभ्रमे. या सिद्धांतावर आम्ही पटकन येऊ. माऊलीने सुद्धा चंद्र सूर्याचं उदाहरण दिलंय की उदय होतो अस्त होतो, तसंच ह्या शरीराचा जन्म होतो मृत्यू होतो, ही अपरिहार्यता सहर्ष आम्ही स्वीकारावी. सहर्ष स्वीकारावी हे सगळ्यात महत्वाचं आहे. सदा वसंत काकांनी सांगितलेलं साधन कोणतं आहे? अपरिहार्यता सहर्षाने स्वीकारण्यासाठी सदा वसंतम हे साधन काकांनी सांगितलेले आहे. हे सूत्र हाती धरण्यासाठी सदा वसंतम म्हणजे सतत मी सदैव प्रसन्नच असलो पाहिजे. अनुकूलता आली तरीही, प्रतिकूलता आली तरीही, सुख आलं तरीही सदा वसंतम, दुःख आलं तरीही सदा वसंत. सतत हसत मुख राहा. असं काल आपण सुनील काकांच्या अधिकारवाणी मधून सुद्धा 1 तास श्रवण केलं. एवढंच फक्त तस्मात परिहार्य अर्थ. आणि म्हणून शोकनिवृत्तीचे एवढे कारण भगवंतांनी एवढे आम्हाला उपाय सांगितलेले आहेत. आणि आता भगवंत आम्हाला प्रश्न करतात आहे, तत्र का परिदेवना. बघा, का भगवंताला प्रश्न करावासा वाटला? तत्र का परिदेवना, त्याविषयी तू शोक का होतय? तत्र का परिदेवना. मग हा प्रश्न भगवंतानी अर्जुनाला विचारलाय, भगवंतानी मला विचारलाय. पण कशासाठी विचारलाय प्रश्न? आता भगवंताकडून आलेला प्रश्न हा माझा व्हावा आणि मीच मला प्रश्न विचारावा. स्वाध्याय चालू आहे. मीच प्रश्न हा मला विचारावा की शोक व्हायचं कारण काय? शोक झाल्यानंतर विचारावा किंवा शोक व्हायच्या आधी पण विचारावा का? आपण सगळे शोकाला बळी पडणारच आहोत आज न उद्या. मग तत्पूर्वी जर हा वैचारिक पूल तयार असेल, तत्पूर्वी जर आमच्या हातात सूत्र तयार असेल, वॅक्सिन जर तत्पूर्वी लागलं असेल तर कोरोना येणारच नाही, होईल बाधाच होणार नाही रोगाची. मग बाधा आम्हाला झालीच नाही पाहिजे, मग आधीच तयार का नसावा विचार? म्हणून हा प्रश्न माझा मीच मला विचारावा की तत्र का परिदेवना, का मला शोक व्हावा? आणि हा प्रश्न तेव्हाच आम्ही विचारू शकतो जोपर्यंत रूप आणि अरूप यांच्यामधला भेद आमचा पक्का होत नाही. रूप आणि अरूप यांच्यामध्ये भेद आहे. आम्हाला रूपाकडून अरूपाकडे जायचंय, रूपाकडून स्वरूपाकडे जायचं आहे. हे जर का आमचं अगदी पक्क असेल, हे ध्येय असेल रूपाकडून स्वरूपाकडे, तर हा प्रश्न माझा मी स्वतःला विचारू शकतो आणि विचारावा. आणि म्हणून भगवंत या श्लोकाच्या माध्यमातून आम्हाला पारमार्थिक दृष्टीच देत आहे. ही पारमार्थिक दृष्टी मला आली का याचा पडताळा करायचा आणि म्हणून हा प्रश्न विचारायचा, तत्र का परिदेव. आता जन्माच्या अगोदर अव्यक्त हा देह जो आहे हा जन्माच्या आधी होता का? नाही, तो अव्यक्त स्वरूपामध्ये होता. आता या या देहाचा मृत्यू झाला, नाश झाला. नाश झाल्यानंतर मेल्यावर पण तो अव्यक्त स्वरूपामध्ये गेला. आता मधला जी स्थिती काळ आहे व्यक्त मध्यानी
भारत. तर भारत वगैरेचा अर्थ सांगण्याची गरज नाही, कारण खूप झालेलं आहे व्यवस्थित. पारमार्थिक दृष्टी आहे, ज्ञानदृष्टी आहे, म्हणून या ठिकाणी भारत म्हटलेला आहे. एवढंच लक्षात घ्या. जो ज्ञानामध्ये रत असतो, आत्मज्ञानामध्ये रत असतो, त्याला भारत असं म्हणतात. आणि त्याला ही दृष्टी यायला पाहिजे. म्हणजे आधी आत्मज्ञानात रत व्हा, म्हणजे ही दृष्टी येईल. हे उघडच आहे. वेगळं सांगायची काही आवश्यकता नाही. आणि म्हणून जन्माच्या आधी जे अव्यक्त आहे, मेल्यानंतर जे अव्यक्त होणार आहे, आता मधली जी स्थिती आहे ती ती व्यक्त दशा. मग आता मधली स्थिती जी व्यक्त दशा आहे ती सत्य असेल का? कोणाला समजवणं चालू आहे? माझं मला समजवणं चालू आहे. बघा, आता भगवंतांनी समजवलं, श्री गुरूंनी सांगितलं, शास्त्रांनी सांगितलं, सगळं ठीक आहे. आता माझे ब्लॉक्स मला फिट करायचे, माझं सूत्र मला माझ्या जीवनामध्ये बसवायचं आहे. म्हणून प्रश्न फार महत्वाचा आहे. हा श्लोक खूप महत्वाचा श्लोक आहे. जोपर्यंत मी माझ्याशी संवाद करत नाही, तोपर्यंत ते सिद्धांत मी माझ्या जीवनामध्ये बसवू शकत नाही. ते पुस्तकातच राहतात, वहीतच राहतात आणि परोक्षत्वानी सांगण्यातच राहतात. म्हणून माझा संवाद हा माझ्याशी व्हायला पाहिजे. हा श्लोक आम्हाला स्वतःचा संवाद स्वतःशी कसा करायचा हे सांगतोय. भगवंत हळूच हे आम्हाला शिकवतात आहेत. आणि म्हणून मृगजळ जे असतो, मृगजळ आता सकाळी दिसलं, दुपारी नव्हतं, किंवा सकाळी नव्हतं, दुपारी उन्हामुळे आलं, आणि संध्याकाळी परत ऊन गेल्यानंतर गेलं. म्हणजे मग या मृगजळाला आम्ही खरं मानतो का? ते मृगजळातलं पाणी आहे म्हणून आम्ही पाणी भरून घेतो का? ते मृगजळ आहे म्हणून आम्ही शेती पिकवून घेतो का? झाडाला पाणी देतो का? माहित असतं की नाही ते हे मृगजळ आहे. हे मी मला सांगत असतो की नाही की हे दिसतंय ना, हे मृगजळ आहे. थोडा विचार करा बारकाईने. ते मृगजळ दिसल्याबरोबर मनात विचार येतो, त्यावेळेला संवाद घडल्याची प्रक्रिया झालेली असते. इतकी तत्काळ प्रक्रिया होते ती. माझा संवाद माझ्याशी इतका तत्काळ होतो, आपल्याला लक्षात पण येत नाही व्यवहारात सुद्धा. एखादी वस्तू घ्यायची असते, घेऊ की नको, घेऊ की नको, घेऊ की नको, आणि पटकन घेऊनच घ्यावी. तत्काळ संवाद झाला माझ्याशी, कोणाला विचारत नसतो, घेऊनच घ्यावी. झाला संवाद, आणि संवाद झाला, निर्णयात्मक पाऊल उचललं गेलं. तसा संवाद माझ्याशी व्हायला पाहिजे. तत्र का परिदेवना. आणि असा संवाद जोपर्यंत होणार नाही, तोपर्यंत सूत्र जीवनात बसणार नाही, स्वाध्याय होणार नाही. म्हणून आदावंतेच यन्नास्ती. मांडुक्य कारिका म्हणते, सुरुवातीला नाही, शेवटी नाही, मग मध्ये जे आहे हे खरं नाही. हा निश्चय माझा व्हायला पाहिजे. कशा संदर्भात? रूपाबद्दल निश्चय व्हायला पाहिजे. व्यक्त काय असतो? व्यक्त रूप असतो. जे जे व्यक्त दशेमध्ये असतो त्याला रूप असं म्हणतात. ही पेन्सिल आहे, ही आता आम्हाला दिसते आहे, म्हणून ही व्यक्त स्वरूपात झाली. आता हिचा आकार ही तयार होण्यापूर्वी नव्हती, बरं ही नष्ट झाल्यानंतर ही राहणार नाही. मधलं जे आहे हे व्यक्त स्वरूप आहे. आणि या व्यक्त स्वरूपाबद्दल आम्ही या व्यक्त स्वरूपाला किती, यावर आम्ही विश्वास ठेवावा, ह्याच्या असण्यावर आम्ही आमचा आनंद किती निर्भर ठेवावा. जे पहिले नाही, नंतरही राहणार नाही, मधल्याच काळामध्ये फक्त आहे. हे विश्वासार्ह आहे का? असा मलाच प्रश्न विचारावा. परंतु या देहाबद्दल जर का विचार करायचा असेल, तर या देहाबद्दल असा विचार आम्ही करत असताना नरदेहाचं महत्व सुद्धा आम्हाला लक्षात घ्यायचंय बरं का. नाहीतर हा देह व्यक्तदर्शित आहे तिथपर्यंतच आहे, नंतर नाही, म्हणून मग आता याची कशी हेळसांड करा, हे शास्त्राला मान्य नाही. या नरदेहाची निसंबंधे
बहुत पावले उत्तम पदे, अहंता सांडून स्वानंदे सुखी झाले. या नरदेहाचं मूल्य लक्षात घ्यावं, या देहाचं मर्यादा पण तितक्याच लक्षात घ्यावा. मूल्य कशाच आहे? कुठपर्यंत मूल्य? स्वरूपाची प्राप्ती होईपर्यंत मूल्य आहे. आणि स्वरूपाची एकदा प्राप्ती झाली, स्वरूपाकारता आली की ह्या रूपाला किंमत नाही. देह जाओ अथवा राहो, केव्हा? पांडुरंगी दृढ भाव. जोपर्यंत हा दृढ भाव होत नाही तोपर्यंत या देहाचं मूल्य आहे. म्हणून या देहाला निश्चितपणे याची सगळी काळजी निश्चितपणे घ्यावी. आणि अशा पद्धतीने ही काळजी घेऊन ह्या रूपाच्या उपाधीच्या कौतुकात नाही राहू. काळजी घ्यावी म्हणजे कौतुकामध्ये नाही राहू. हे फार मोठा या ठिकाणी आमची भ्रम तयार होऊ शकतो हो, की त्याच्या काळजी घ्यावी म्हणजे त्याच्या कौतुकात राहावं. खूप कौतुक, खूप कौतुक. नाहीच आम्हाला कडक याच्यावर बसणं होत, आम्हाला नरमच पाहिजे. मग सगळीकडे ती होमची उशी घेऊन फिरायचं. कौतुक. म्हणून रूपाच्या कौतुकामध्ये आम्ही न राहता त्याच्या रूपाच्या कौतुकात राहिलो तर स्वरूपाकडे दुर्लक्ष होतं. म्हणून त्याचं मूल्य लक्षात घ्यायचं, रूपाचं मूल्य लक्षात घ्यायचं आणि मूल्य लक्षात घेऊन त्याच्या मर्यादा लक्षात घ्यायच्या, त्याची अपरिहार्यता लक्षात घ्यायची. ईश्वर जन्माच्या आधी हे व्यक्त स्वरूपात नव्हतं, मृत्यूनंतर व्यक्त स्वरूपात राहणार नाही. मधले जे आहे हे व्यक्त स्वरूप आहे. आणि या व्यक्त स्वरूपाचा उपयोग मी कशासाठी करून घ्यायचा? स्वरूपाकारतेसाठी करून घ्यायचा. आणि मग त्याच्यानंतर हे रूप माईक आहे हा निर्णय घ्यायचा. रूप माईक आहे, व्यक्त जेवढं जेवढं आहे हे सगळं माईक आहे हा निर्णय मी घ्यायचा. गगनी गंधर्व नगरे. कसं आहे हो रूप? ज्याप्रमाणे आकाशामध्ये गंधर्व नगरी असते, आकाश वेगवेगळ्या ढगांचे दिसतात, आकार दिसतात वेगवेगळ्या ढगांचे, अगदी त्याप्रमाणे गगनी गंधर्व नगरे समर्थ म्हणतात. दिसतात ती नाना प्रकारे. ज्या प्रकारे अनेक प्रकारांनी ही गंधर्व नगरे दिसतात, अगदी त्याप्रमाणे हे नाना रूप दिसतात. आणि हे नाना रूप जे आहे हे विकारी आहे. आणि म्हणून हे सगळं माईक आहे. म्हणून रूप हे माईक आहे. म्हणून रूप हे माईक आहे. माऊली सुद्धा म्हणते तैसे सकळ हे मूर्त. माऊलींनी या श्लोकाच्या अंतर्गत फार सुंदर अशा ओवींनी स्पष्ट केलंय की जेवढं जेवढं मूर्त स्वरूपामध्ये आहे, व्यक्त स्वरूपामध्ये आहे, ते जाणपा मायाकारी ही सगळ्या मायेचा प्रभाव आहे हे तू जाण. कशासारखं? आकाशी जैसे आकाशी बिंबत अभ्रपटल. ज्याप्रमाणे आकाशामध्ये अभ्रपटल असतो म्हणजे ढगांच्या हे असतात, आकार असतात. काय एक वाक्यता आहे बघा संतांची. समर्थांची ओवी बघा, माऊलीची ओवी बघा, केवढी एक वाक्यता असते. ही एक वाक्यता माझी आधी झाली पाहिजे. केव्हा होईल? ज्या वेळेला माझा संवाद हा माझ्याशी होईल. संवाद कशाच्या माध्यमातून करायचा आहे? श्री गुरूंच्या मार्गदर्शनानुसार, शास्त्राच्या मार्गदर्शनानुसार, संतांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार हा संवाद माझा मी माझ्याशी करेल. त्यावेळेला ही एक वाक्यता तयार होईल माझ्यामध्ये. माझ्या विचारांची आणि श्री गुरूंच्या विचारांची एक वाक्यता झाली, मग त्या ठिकाणी शोक निवृत्ती राहणार नाही. आणि म्हणून हे जे रूप आहे, मध्ये दिसणारं जे रूप आहे, जे सुरुवातीला अव्यक्त होतं, नंतरही अव्यक्त दशेला जाणार आहे. व्यक्त असणारं मध्ये जे माझं रूप आहे, जेवढं जेवढं व्यक्त आहे ते सगळं माईक आहे. मग देहादी जगत. आता देहाकडून जगताकडे सुद्धा बोट दाखवायचं, कारण व्यक्त झालेलं ते सुद्धा आहे. हे सगळं माईक आहे हो. आणि ही सगळी माया कशी आहे? अत्यंत भयानक स्वरूपाची आहे की नाही?
अव्यक्तामध्ये ज्या वेळेला परिवर्तन होतं त्यावेळेचा शोक बघा, त्यावेळेची आमची परिस्थिती बघा, कशातच मन लागत नाही. काय भयानकता. आता माझं कसं होईल पुढे? भूकंपामध्ये गेलं सगळं घर, सगळं जमीनदोस्त झालं, कसं होईल? व्यावहारिक दृष्ट्या ठीक आहे, परंतु आतमध्ये निर्णय माझं कसं होईल, काय होईल? सगळे आश्रय माझे निघून गेले. किती आश्रयांवर आम्ही असतो. असा हा विचार, भयानक विचार आमच्या मनामध्ये येतो की नाही. म्हणजे माया कशी आहे, माया भयानक आहे, ह्या विचारावर आम्ही यायला काय हरकत आहे? तैसी माया भयानक. अशी माया भयानक स्वरूपाची आहे आणि ती आम्हाला भय दाखवत असते आणि आम्ही भीत असतो. भवाच्या भये समर्थ म्हणतात आहे मनाचा श्लोक. या भवाच्या भयाने आम्ही भयभीत होत असतो, या मायेने आम्ही भयभीत असतो. म्हणून तैसी माया भयानक, पण विचार पाहता माईक. ही माया जरी भयभीत आम्हाला करत असली तरी विचार केला तर ही माईक आहे. विचार केला तर ही माईक आहे आणि हा विचार मला माझा करावा लागतो. संवाद माझा करावा लागतो. मग तेव्हा तत्र का परिदेवना हा प्रश्न माझ्या अंतःकरणामध्ये तयार होतो. का मला शोक होतोय? श्री गुरु सांगतात ते वारंवार, भगवंतांनी सांगितलंय वारंवार, तरीही मला शोक का होतोय? शोक झाल्यानंतर मी मला हा प्रश्न तत्काळ विचारावा किंवा आत्ता विचारून वैचारिक पूल तयार ठेवावा, म्हणजे शोकच होणार नाही. ज्यांनी त्यांनी आपापल्या अधिकाराप्रमाणे, आपापल्या अभ्यासाप्रमाणे शस्त्र हाती धरावं. म्हणून तैसी माया भयानक, विचार पाहता माईक, बघ तयेचा धाक कासे धरावा. जरी ती भयानक आहे तरी विचाराने ती माईक कळते आहे, मग त्याचा धाक का धरावा? बापरे, असं का? हे सगळं माईक, मग शोक होणार, हे सगळं जाणार, हे नष्ट होणार, देह पण नष्ट होणार, मग कसं होईल? अजून तर आम्हाला बरंच काही करायचंय. साधक म्हणतो मला मोक्ष मिळवायचंय. मिळवायचा काय? तो नित्य प्राप्त आहे. फक्त स्वतःला प्रश्न विचारा, तत्र का परिदेवन. बस एवढा प्रश्न विचारून पहा, तत्काळ उत्तर येतं आणि लगेच त्या ठिकाणी आनंद रूपता, सुखरूपता येते. म्हणून माया निसटणारं तत्व आहे. जेवढं जेवढं व्यक्त आहे, हे सगळं व्यक्त झालेलं देहाती जगत हे निसटणारं तत्व आहे. त्याचं चिंतन नाही करायचं. चिंतन करायचं असेल तर आम्ही शाश्वताचं चिंतन करायचं. ही सगळी कल्पना आहे हे नेहमी लक्षात ठेवायचं. मुख्य देहाची काल्पनिक जाणं प्रत्येक वेळेला लक्षात ठेवायचं की देह ही कल्पना आहे हे जाणायचं आहे. तेथील काल्पनिक अभिमान, सगळा अभिमान जो आहे आम्हाला, देहाभिमान जो आहे हा सुद्धा तेथील काल्पनिक अभिमान. जर देहच कल्पना आहे हे जर आम्ही एकदा जाणलं तर अभिमान पण काल्पनिकच आहे हे पण आम्ही जाणू. आणि देहबुद्धीचे मी पण, आता त्यामुळे देहबुद्धीचं मी पण आम्हाला या कल्पनेमुळे लागलं आहे. हे बंधन आम्हाला या फक्त कल्पनेमुळे लागलेलं आहे. आणि हे दृढ बंधन झालंय, लावी दृढ बंधन जगासी, आणि हेच बंधन जगाला पण लागलेलं आहे. म्हणजे देहादी जगताला लागलेलं आहे. देहादी जगताने आता या कल्पनेनी आम्हाला बांधलेलं आहे. हे काल्पनिक बंधन आहे. हे काल्पनिक बंधन माझं मला तोडायचं आहे, माझ्याशी मी संवाद करून. आणि म्हणून मला स्वतःला हे समजवायचंय, स्वतःची समजूत स्वतःला काढायची. बस स्वतःची समजूत स्वतःला काढायची. म्हणून समजूत काढायची असेल तर एकांतामध्ये विचार करावा लागतो. हो, एकांतात विचार करावा लागतो. काही काळ नक्की एकांत घ्यावा. झालंय स्वाध्याय मंच झालाय, सूत्र हाती आलेलं आहे, ह्या सूत्राबद्दल एकांतात विचार करावा.
एकांती विवेक करावा, आत्माराम ओळखावा. बस. म्हणून एकांतात विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. करतो का आपण एकांतात विचार? प्रत्येकाने स्वतःचा विचार स्वतः करावा. मीटिंग संपल्याबरोबर अनेक संकल्प आमच्या मागे हात जोडून उभे असतात की आधी मला पूर्ण कर, आधी मला पूर्ण कर, आधी मला पूर्ण कर. अनेक कर्म आमच्या पायाशी लोळण घेत असतात की आधी मला पूर्ण कर, आधी मला पूर्ण कर. व्यवहार नका करायचा, तो प्रश्न नाही, परंतु काही काळ एकांत सेवावा. कशासाठी? फक्त तत्र का परिदेवना विचारायला. पुनश्च प्रश्न माझा मी विचारायचा आणि माझी समजूत मीच घालायची, मीच काढायची आणि मीच याच्यातून बाहेर निघायचं. शोक निवृत्त मीच व्हायचं. श्री गुरूंच्या मार्गदर्शनानुसार. फार महत्वाची गोष्ट. स्वतःच्या मनाने करता येत नाही. शास्त्र कृपा हवी, ईश्वर कृपा हवी, आचार्य कृपा हवी, मग आत्मकृपा होते. हे कधीच विसरता कामा नये. आणि म्हणून ज्या वेळेला एकांतामध्ये हा विचार करू, एकांतामध्ये हा विवेक करू, त्याच वेळेला विवेक पाहता कोठीच नाही मायाजाल. समर्थ म्हणतात कोठेच मायाजाल नाही. विवेक जर केला तर मायाजाल नावाची गोष्ट कुठेही दिसणार नाही. मग त्या ठिकाणी कुठला मोह आणि कुठला शोक? झाले आपला ईशाचा अभ्यास. तिथे कुठला मोह आला, कुठला शोक आला? तत्र को मोह का शोका. अजिबात त्या ठिकाणी राहणार नाही. म्हणून पण त्यासाठी थोडा विचार आम्हाला करावा लागेल. शरीराचं खरं स्वरूप काय आहे हे लक्षात घ्यावं लागेल. शरीर हे पारमार्थिक सत्य नाही, अधिष्ठान रूप असणारे परब्रह्म स्वरूप हेच पारमार्थिक सत्य आहे. म्हणून नुसतं श्रवण आणि मनन यांनी एवढं करून हे प्राप्त होत नाही. त्यासाठी ईश कृपा, श्री गुरु कृपा, शास्त्र कृपा सुद्धा तेवढीच आवश्यक आहे. म्हणून आजचा श्लोक आम्हाला स्वतःचा विचार स्वतः कसा करायचा याबद्दल सांगतात. कसा विचार केला पाहिजे आणि असा विचार आपण करतो का? नसेल करत ती विचारांची सवय आम्हाला लावून घ्यावी लागेल. केव्हापासून हो? आजपासून, आत्तापासून. स्वतःचा विचार स्वतः. आता स्पून फिडिंग आम्हाला थांबवावं लागेल. म्हणजे कोणीतरी भरवायचं, मी खायचं. याला स्पून फिडिंग असं म्हणतात. परंतु माझ्या हातानेच मला खावं लागेल. म्हणून एकांतात विचार करायचा, सूक्ष्म विचार कसा करायचा हे भगवंतांनी या श्लोकामध्ये सांगतात. शरीर मधल्या काळामध्ये व्यक्त दिसतंय, व्यक्त दशेत दिसतंय. आधी अव्यक्त दशेत होतं, नंतरही अव्यक्त दशेत राहणार आहे. मधला फक्त व्यक्त आहे. म्हणून शरीर हे माया कार्य आहे. ह्या निर्णयावर आम्ही आधी यायचो. आता अव्यक्ताचं स्वरूप पाहणे तितकंच गरजेचं आहे. व्यक्ताचं स्वरूप आपण बघितलं, पण अव्यक्ताचं स्वरूप, अव्यक्त काय स्वरूपामध्ये? तर अव्यक्ताचं स्वरूप पाहताना विचार करायचा. कसा विचार करायचा? की जेवढं व्यक्त दिसतंय आम्हाला हे सगळं कार्य आहे, हे व्यक्त कार्य आहे. विचार करणं चालू आहे. माझा मी अत्यंत एकाग्रतेने आहे का हो? कोणाचा तरी अनम्यूट आहे बघा. बाकीच्यांना त्रास होतो आणि नेमकं काय समजून घ्यायचंय हे कळत नाही. कृपया म्यूट करा, म्हणजे मग बाकीच्यांना नीट ऐकता येईल. एकदा का समजण्याची पद्धत आम्हाला नाही कळली तर मग मात्र कधीच समजणार नाही. म्हणून कृपया आपला ऑडिओ म्यूट करा. धन्यवाद. म्यूट केला. व्यक्ताचं स्वरूप आम्ही बघितलं. व्यक्त कसं आहे? माया कार्य आहे, गंधर्व नगर आहे.
अभ्रपटल आहे, हे सगळं बघितलं आणि हे सगळं अपरिहार्य आहे हेही पाहिलं. अव्यक्त काय पद्धतीचं आहे? मग आता जेवढं काही हे व्यक्त स्वरूपामध्ये दिसतंय ना, देह शरीर व्यक्त स्वरूपात दिसतंय, देहादी जगत व्यक्त स्वरूपामध्ये दिसतंय, त्या अर्थी हे कार्य आहे. हे कार्य स्वरूपामध्ये आहे आणि कार्य स्वरूपामध्ये जेव्हा हे आहे, याला कार्य स्वरूपामध्ये आम्ही जेव्हा स्वीकारतो तेव्हा प्रत्येक कार्याला कारण असतं. कारण विना कार्य न सिद्ध्यती. म्हणजे कोणत्याही कार्याची निर्मिती ही कारणाने होते, कारणाशिवाय निर्मिती होत नाही. घट निर्माण झाला, त्याला कारण काय होतं? माती. आता घट ज्या वेळेला निर्माण व्हायचा असतो त्यावेळेला तो अव्यक्त दशेमध्ये असतो, म्हणजे माती असते, त्याच्यातून घट निर्माण झाला. आता घट फुटला, घट फुटल्यानंतर तो परत अव्यक्त दशेत गेला, म्हणजे माती ह्या स्वरूपामध्ये परत तो माती स्वरूपाला प्राप्त झाला. म्हणजे पहिले अव्यक्त असतो, मग व्यक्त असतो आणि परत अव्यक्त असतो आणि हे चक्र अव्याहत सुरू असतं. हा विचार मी प्रामुख्याने करायला हवा. देहादी जगताच्या बाबतीत प्रामुख्याने करायला हवा. जेवढं व्यक्त रूपामध्ये आम्ही रमलेला आहो, जेवढं रंगलेला आहो, त्या प्रत्येक वेळेला हा विचार जर आम्ही केला तर आम्ही पटकन व्यक्त स्वरूपामधून त्या व्यक्ततेमधून व्यक्ततेत लिप्त राहणार नाही, पटकन अलिप्त हो. आणि आम्हाला मग व्यक्त स्वरूप नष्ट झाल्याचा शोक होणार नाही. देह व्यक्त स्वरूपामध्ये म्हणजे नक्की पहिले हा अव्यक्त होता, म्हणजे काही व्यक्त स्वरूपात आहे, म्हणजे कार्य आहे, देह हे कार्य झालंय. मग आता हे कोण? हे कार्य जे झालंय आहे, हे कार्य पहिले अव्यक्त दशेमध्ये होतं, कारण होतं, कारण अव्यक्त होतं याचं, आणि देह गेल्यानंतरही अव्यक्त जाणार आहे. मग अव्यक्त काय आहे? अव्यक्त, व्यक्त आणि अव्यक्त हे चक्र अव्याहत चालू आहे आणि हाच नियम सगळ्या जीवांना लागू आहे, असा विचार सर्वप्रथम मी करावा. विचारांना सुरुवात झालीये. एकांतामध्ये विचार कसा करायचा हा विषय आहे. एकांतात माझा विचार मी कसा करायचा, मी मला कसं समजावून सांगायचं. तत्र का परिदेव, का शोक मला होतोय, हा प्रश्न मी विचारलेला आहे आणि त्याचं उत्तर मी देतोय. म्हणून हा हे चक्र सगळ्यांना लागू होतं, हा सगळ्या जीवांना हे लागू होतं. अव्यक्त व्यक्त अव्यक्त, न त्वे वाहम जातुनासम, न त्वे नेमे जपा जनाधिपा. गीतेने पण म्हटलंच आहे, गीतेत तुझं सांगितलंय की सगळे जीव, तसं शरीर, मन, बुद्धी, चित्त, अहंकार सगळं कार्य कारण संघात आहे आणि ह्याचं कारण जे आहे, हे कारण मात्र ह्या कारणाचा कधीच नाश होत नाही. ह्या कारणाचा कधीच नाश होत नाही. दृश्य कार्याचा नाश झाला तरी कारणाचा नाश होत नाही. ते अविनाशी आहे. ते कारण कसं आहे? ते कारण अविनाशी आहे, ते कारण नित्य आहे, ते अदृश्य आहे, ते अव्यक्त स्वरूपाचं आहे. असं जे कारण आहे, हे कारण, ह्या कारणाचे सुद्धा आम्हाला दोन भागामध्ये विचार करावा लागेल. एक जे कारण आहे अधिष्ठान रूपानी, पारमार्थिक दृष्टी विकसित करायची आहे. प्रत्येक कार्याचं कारण काय आहे? ब्रह्मस्वरूप आहे, अधिष्ठान रूपानी. आणि हे अधिष्ठान रूपानी असणार ब्रह्मस्वरूप आहे, ते मी आहे, म्हणजे माझा कधीच नाश होणार नाही. मी सत्य आहे, मी अविनाशी आहे. बस ही दृष्टी आम्हाला या श्लोकातून घ्यायची आहे. म्हणून जे व्यक्त
आणि इंद्रिय गोचर नाही, ते अव्यक्त आहे. आता एक अव्यक्त आम्ही बघितलं की परब्रह्म स्वरूप हे अव्यक्त स्वरूपात आहे, त्याला आकार नाही, ब्रह्माला सावयव नाही, म्हणजे ते निरवय आहे, निराकार आहे. आणि त्या परब्रह्माच्या अधिष्ठानावर हे सगळं व्यक्त झालेलं आहे. अव्यक्ताचा विचार पहिले परब्रह्माच्या स्वरूपामध्ये केलाय आणि आता अव्यक्ताचा विचार आम्हाला करायचा आहे की हे सगळं जे आहे हे सगळं अव्यक्ताचं स्वरूप, हे सगळं ही माया आहे. अधिष्ठान रूपाने अव्यक्त बघितलं परब्रह्म, आणि आता अव्यक्ताचं स्वरूप बघणं चालू आहे दुसरं की अव्यक्त रूपाने माया आहे. कारण आम्हाला एकदम परब्रह्माला गवसणी घालता येत नाही, म्हणून हे सगळं माया निर्मित आहे. माया ही अव्यक्त स्वरूपामध्ये आहे. हे सगळं जेवढं व्यक्त मध्यानी भारत म्हणतात आहे, हे सगळं व्यक्त होणार माईक आहे. आणि ज्यावेळेला त्याचा नाश होणार आहे तेव्हा ते परत त्या मायेमध्येच अव्यक्त रूपाने राहणार आहे. ती अव्यक्त रूपाने, जिला नाम आणि रूप नाही, अशी माया आहे. शरीर माईक आहे, देहादी जगत माईक आहे. ह्या अनुषंगिक विचार करताना या माईक तत्वाचा पण विचार करावा. आणि ह्या माईक तत्वाचा विचार करताना त्या माईकाचं अधिष्ठान परब्रह्म स्वरूपाचा पण विचार करावा. असा विचार पायरी पायरीने करत परब्रह्म स्वरूपापर्यंत आम्हाला आलं पाहिजे. म्हणून विश्वामधील प्रत्येक वस्तू असा विचार केला तर प्रत्येक वस्तू ही दुसऱ्या वस्तूपासून आम्ही भिन्न करू शकतो. नामरूपे व्याकरणवाणी आचार्य म्हणतात आहे. म्हणजे सर्व नामरूप जेवढी आहे, ह्या सर्व नामरूपांचं स्थूलीकरण झालंय, व्यक्तीकरण झालंय, त्यांना व्यक्त अवस्था आहे. मग आता आम्ही या व्यक्त अवस्थेमध्ये किती रमायचं, या नामरूपांच्या मागे किती लागायचं, ह्या नामरूपांच्या मागे आम्ही किती रमायचं. आपण आत्ताच पाहिलं की नाना रूपी नाना विकारे, हे नामरूप कसे नाना रूप आहे आणि नाना विकार याच्यामध्ये आहे, आणि हे व्यक्त आहे. म्हणून या नामरूपाच्या मागे ह्याच्या अनुसंधानात किती राहायचं हा विचार माझा मी करायचा. हे सगळं शरीर देहादी जगत हे निर्मित कार्य आहे, निर्मित कार्य आहे, म्हणून कर्मवशात आहे, म्हणून प्रारब्ध नुसार आहे, म्हणून हे सगळं त्यांचा सगळ्याचा नाश होणं अपरिहार्य आहे. आलो की नाही आपण मागच्या सूत्रावर. हे सगळं माईक असल्यामुळे याचा नाश अपरिहार्य आहे. आणि ह्या अपरिहार्य असल्यामुळे आम्हाला ते आनंदाने स्वीकारावं लागेल. अव्यक्त व्यक्त अव्यक्त हे आम्हाला आनंदाने स्वीकारावं लागेल. जेवढं काही व्यक्त आहे हे अव्यक्त होतं, म्हणजे परत त्या माया तत्व अव्यक्त आहे त्याच्यामध्ये ते विलीन होऊन जातो. आणि माया तत्व याचं अधिष्ठान परब्रह्म स्वरूप आहे, ते मी आहे. असा विचार अव्यक्ताच्या बाबतीमध्ये असा विचार करत इथपर्यंत पोहोचायचं. नाही तर फक्त मायेमध्ये अव्यक्त तत्व माया आहे त्यातही विलीन होतो, इथे इथपर्यंत विचार करून होणार नाही. हा पूर्ण विचार नाही. त्या अव्यक्त माईक तत्वाचं अधिष्ठान बघायचं, आणि ते पण अव्यक्तच आहे. कोणत्याही प्रमाणाने ते व्यक्त होत नाही, परब्रह्म स्वरूप व्यक्त होत नाही, ते मी आहे. यत् कृतकम तत् अनित्यम इति, ह्या न्यायाने निर्माण झालेली सगळे शरीर नाशवान आहे, अनित्य स्वरूपाची आहे, जन्म मृत्यू युक्त आहे, सुरुवात आहे शेवट आहे. मग शेवट झाल्यानंतर जातात कुठे असा प्रश्न आमच्या मनात येतो.
म्हणून आम्हाला भगवंत सांगतात की अव्यक्त निधनाने कुठे जातात सगळे हे नाश झाल्यानंतर, मृत्यूनंतर परत अव्यक्तातच जातात, परत अव्यक्तातच यांचा समावेश होतो. म्हणजे अव्यक्त माया अव्यक्त आहे, त्यामध्ये हे सगळे जातात. आणि त्या मायेचं अधिष्ठान जे आहे, त्या अधिष्ठानावर ती माया अव्यक्त रूपाने कार्य करते आहे. ते अधिष्ठान मी आहे, इथे मला पोहोचायचं. म्हणून हे सगळं माईक आहे. कसं माईक आहे? मोहरीचं उदाहरण दिलं हो, की ज्याप्रमाणे मोहरीचं झाड असतं, ते बीज मागे टाकून जातं, वाळून जातं, बीज मागे टाकतो, पावसाळ्यामध्ये ते परत बीज येतं. त्याचप्रमाणे हा जीव कर्मरूपी बीज टाकतो आणि परत ते व्यक्त होतं, परत ते व्यक्त होतं. म्हणून हे सगळं माया कल्पित आहे. मग मी का शोक करावा? स्वप्नाप्रमाणे आहे. स्वप्नामध्ये जसा स्वप्न पुरुषच कल्पना करतो, कल्पनेनी सगळी सृष्टी तयार करतो की नाही. आपण झोपलो, आपण झोपल्यानंतर आपल्याला स्वप्न पडतो, स्वप्न पडतो म्हणजे आपणच सृष्टी तयार, त्याला स्वप्न पुरुष म्हणतात. मनी वसे ते स्वप्नी दिसे. आता दिवसभरामध्ये जे मनामध्ये आमच्या ठसलं आहे, तेच आम्हाला स्वप्नामध्ये दिसतं की नाही. मग त्याच्यातच आम्हाला स्वप्नामध्ये सुखही होतं आणि दुःखही होतं. आणि जागृत अवस्थेमध्ये सुखही नसतं आणि दुःखही नसतं. ज्याप्रमाणे स्वप्न पुरुषच म्हणजे मनच सगळं कल्पना तयार करतो आणि स्वप्न तयार होतं, आणि जागृत झाल्यानंतर ते सगळं अव्यक्त दशेमध्ये सगळं चाललं जातं. अगदी त्याप्रमाणे हे देहादी जगत ही कल्पना आहे. हे सगळं मायेने तयार केलेलं आहे. हे सगळं माईक आहे. आणि म्हणून ह्याला माया कार्य असं म्हणतात. आणि ह्या माया कार्याचं कारण काय आहे? तर या माया कार्याचं कारण कोणाच्या अधिष्ठानावर हे माया कार्य होत आहे? परब्रह्माच्या अधिष्ठानावर हे तयार होत आहे. जसा स्वप्न प्रपंच मायेनेच निर्माण केलेला आहे, अगदी त्याप्रमाणे हा जागृत प्रपंच सुद्धा मायेनीच, म्हणजे मीच कल्पनेनी तयार केलेला आहे. आणि त्याचमुळे मग ह्या कर्माचा करता, या कर्मफळाचा भोगता सगळं मीच स्वतः तयार केलेलं आहे हो. म्हणजे माझं मीच तयार केलंय सगळं. म्हणून माझी समजूत मला घालायची आहे. आलं लक्षात? माझी समजूत मला का घालायची? मीच माझी समजूत का घालायची? तोपर्यंत ही शोकनिवृत्ती होणार नाही. याचं कारण मीच हा तयार केलेला प्रपंच आहे. मीच याला सत्यत्व दिलेलं आहे, म्हणून मला शोक होत आहे हो. मीच देहाला सत्य मानून बसलोय, म्हणून देहनाशानंतर दुःख होत आहे. माझ्या देहनाशानंतर नाही, बाकीच्यांच्या जे माझे संबंधित आहे त्यांच्या देहनाशानंतर शोक मला होतोय. किंवा ते गेल्यानंतर माझं कसं होईल, आगामी शोक. सगळे दोन्ही शोक जे आहे ते आम्हाला त्याच्यामुळे होतात आहे. आणि म्हणून हे सगळं माया कार्य, मायेतून प्रपंच निर्माण झाला. या मिथ्या घटनांना मी किती महत्व द्यावं? अदर्शनात आपतिता पुनश्च अदर्शनात गता नासो तव न तस्य त्वं वृथा का परिदेवना. महाभारतामधला श्लोक आहे, तिथे हाच प्रश्न विचारलाय, वृथा का परिदेवना. बघा, गीतेनीच भगवंतानीच फक्त हा प्रश्न विचारला असं नसून इथे सुद्धा हा प्रश्न विचारला गेलेला आहे, वृथा का परिदेवना. सगळी शरीरे अव्यक्तामधून आली, परत अव्यक्तामध्येच जाणार आहे. तुझं कोणीच नाही, तू पण कोणाचा नाही, मग व्यर्थ शोक का रे? का शोक करतो हे प्रश्न विचारायचा आहे. रेल्वेचा प्रवासी असतो, रेल्वेमध्ये तेवढ्याच वेळेपुरता आपल्याला भेटतो, दुःख सांगतो, तेवढ्या वेळेपुरतं आपण त्याचं दुःख ऐकतो, आपल्यालाही दुःख होतो. तो उतरल्यानंतर त्याच्याबद्दलचा विचारही नसतो, तो आपल्याला आठवतही नाही.
किती सहजतेने आपण त्याच्याशी व्यवहार झालेला आहात. एवढी सहजता माझ्यामध्ये यायला पाहिजे. माझ्याशी व्यवहार इतक्या सहजतेने व्हायला पाहिजे. रेल्वेतला प्रवासी, मी पण प्रवासीच आहे. जीव सुखाचा प्रवासी, कधी विसरायचं नाही. जीव सुखाचा प्रवासी, दुःख जराही नको त्यासी, परी दोन्ही तो सोसी, अनिवार्यपणे जीव सुखाचा प्रवासी आहे. आणि हे सुख हरवलं की दुःख, शोक तयार असतो. म्हणून मी सुखाचा प्रवासी आहे. मला प्रवासी व्हायचं नाही आता. प्रवासी व्हायचं का हो? नाही. प्रवासी म्हणजे स्टेशन आलं, उतरलं, परत गावाला जायचंय, परत चढलं, याला प्रवासी म्हणतात. परत सतत फिरत राहणारा प्रवासी, सतत जन्म मृत्यूच्या चक्रात फिरणारा प्रवासी. मला प्रवासी व्हायचं नाही, सुखाचा प्रवासी व्हायचं नाही, मला सुखरूप व्हायचंय. दोन्ही तो सोसी, अनिवार्यपणे, अपरिहार्य, टाळताच येत नाही. आता याच्यातून मला निघायचंय, प्रवासाच्या भूमिकेतून मला निघायचं आहे आणि स्थिर व्हायचं आहे. कुठे? स्वरूपामध्ये. रूपाकडून स्वरूपाकडे यायचंय. पण त्यासाठी हा सूत्ररूपाचा अभ्यास. पृथा का परिदेवन, पृथा का परिदेवन, तत्र का परिदेवन. माझा प्रश्न मला विचारायचा, माझी समजूत मला काढायची, माझी वैचारिक बैठक मला बसवायची, माझे ब्लॉक्स मला बसवायचे, ते कोणी बसवून देणार नाहीत. माझी बैठक मला बसवायची आहे आणि म्हणून ही बैठक बसवण्यासाठी म्हणून अभ्यास. म्हणून वृथा का परिदेवना, तत्र का परिदेवना. का मला शोक होतोय? कारण मी एकांतामध्ये असा विचार, अशा पद्धतीचा विचार करत नाही. कशा पद्धतीचा? कार्यकारण हा एक विचार करा एकांतामध्ये बसून. अव्यक्त, व्यक्त आणि अव्यक्त हा अशा पद्धतीचा एकांतात बसून विचार करा. अव्यक्ताचं स्वरूप लक्षात घ्या. एक माया अव्यक्त रूपामध्ये आहे आणि अव्यक्त रूप परब्रह्म स्वरूप आहे. मायेचं अधिष्ठान, परब्रह्म स्वरूपाच्या अधिष्ठानावर माया कार्य करते आहे आणि कार्य करते ते सगळं व्यक्त होत आहे. जेवढं जेवढं व्यक्त आहे हे सगळं माईक आहे. आणि माईक असल्यामुळे हे परत अव्यक्तात जाणार आहे, म्हणजे मायेमध्येच जाणार आहे, त्यातच विलीन होणार आहे. आणि त्याचं अधिष्ठान परब्रह्म स्वरूप ते मी आहे, ते कधीच नाश पावणार नाही, ते अविनाशी आहे, ते नित्य आहे, ते अविकारी आहे. अशा पद्धतीने जर साखळी पद्धतीने नीट विचार केला, नीट समजूत माझी मी घातली, तर शोक मला अजिबात होणार नाही. आणि मग त्यावेळेला मात्र हे सगळं विश्व मनोकल्पित आहे. अद्वैत स्वरूप परब्रह्म हेच पारमार्थिक सत्य आहे, हे सिद्ध होतं. हे सिद्ध करायचं आहे. आणि हे जे सिद्ध करतात, हे जे सांगतात, हे आश्चर्य आहे हो, हे आश्चर्य आहे. ज्याला अवयव नाही, जे निरवय आहे, ज्याला आकार नाही, जे निराकार आहे, अशांना स्पष्ट करायचं, समजून सांगायचं आणि समजून सांगून समजूत पटवून घ्यायची. आश्चर्य आहे की नाही? खूप आश्चर्य आहे. आणि हे कशा पद्धतीचं आश्चर्य आहे, हा सांगणाराही आश्चर्य, ऐकणाराही आश्चर्य आणि सांगून न समजणारही आश्चर्यच. सगळीच आश्चर्य हो जगातले. किती आश्चर्य? 9-10 आश्चर्य. आता हे 5 आश्चर्य गीतेमधले वेगळेच. ज्यांनी स्वतःची समजूत स्वतः काढली, समजूत बसली, ते सुद्धा आश्चर्यच. आणि हे कसं सगळं आश्चर्य आहे,
हे सगळं आश्चर्य आपण उद्या ऐकणार आहोत. आणि त्या आश्चर्यामध्ये पण मला बसायचं आहे. आजचं सूत्र जर लक्षात ठेवायचं असेल तर एवढंच लक्षात ठेवायचं आजचं सूत्र, की तत्र का परिदेवना, मला का शोक होतो आहे, ह्याचा विचार मी एकांतात करायचा. आज सगळ्या विचारांच्या या 2-3 पद्धती सांगितलेल्या आहेत. त्या पद्धतीने माझा विचार मी एकांतात करायचा. म्हणून रोज थोडा वेळ एकांत साधायचा. असा एकांत आपण सगळे मिळून साधू. म्हणून श्रवणी श्रोते आपण जगदीश मूर्ती, श्रवणे बैसावे एकांती. आपण एकांतामध्ये राहाल म्हणजे एकाचाच विचार कराल, स्थिर होईल माझी मती. आपल्या विचाराने, आपल्या एकांताने माझं सुद्धा एकांत साधल्या जाईल. स्थिर होईल माझी मती, आपणा कृपा प्रसादे. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.